नागपूरच्या नवनिर्वाचित महापौरांना पहिल्यांदाच शासकीय बंगला मिळणार आहे। सिव्हिल लाईन्स परिसरातील बंगला महापौरांना देण्यात येणार आहे। याआधी हा बंगला महामेट्रोच्या कार्यालयासाठी दिला गेला होता। नागपुरात आतापर्यंत 54 महापौर झाले, मात्र कुणालाच शासकीय बंगला देण्यात आला नव्हता। नागपूरच्या नव्या महापौर म्हणून नीता ठाकरे यांची निवड झालेली आहे। नागपूरच्या नव्या महापौराची भले निवड झाली असली तरी नागपूरच्या महापौरांना त्यांचा शासकीय बंगला नाहीये आणि आता हा जो माझ्या मागे दिसून राहिलेला आहे तो शासकीय बंगला जो आहे तो नागपूरच्या नव्या महापौरांना मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते, कारण त्या संबंधाने जे आहे ते आता प्रशासनाने पत्रव्यवहार देखील सुरू केलेला आहे। हा जो बंगला आहे हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील बंगला आहे आणि काही वर्षांपूर्वी जेव्हा इथे नागपूर मेट्रोचं काम सुरू झालेलं होतं तेव्हा नागपूर मेट्रोच्या कार्यालयासाठी ही जागा भाड्याने देण्यात आलेली होती। त्यानंतर नागपूर मेट्रोचं किंवा महामेट्रोचं स्वतःचं एक कार्यालय, मोठं कार्यालय बनलं दीक्षाभूमीच्या बाजूला। त्यानंतर हा जो बंगला आहे तो आता जे व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांना निवासस्थान म्हणून हा बंगला देण्यात आलेला आहे। नागपुरात 54 महापौर झालेले आहेत। राज्यातील विविध जे जिल्ह्यातील मनपा मधील जे महापौर आहेत त्यांना त्यांचा स्वतःचा शासकीय बंगला आहे, मात्र नागपूरच्या महापौरांना आतापर्यंत शासकीय बंगला मिळालेला नाही। शासकीय बंगला मिळावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती। आता ही मागणी 55व्या महापौर म्हणून ज्या निवडून आलेल्या आहेत नीता ठाकरे त्यांना मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता हा जो पत्रव्यवहार आहे हा कधी पूर्ण होतो आणि त्यानंतर हा बंगला कधी हस्तांतरित होतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।